टिफिनसाठी बाहेरून घेऊन घेतील अशी एकमेकांची समजूत करा. डॉक्टरला की खाण्यावरचं तेल वापरून थोडासा जास्तीचा पैसा आपल्या आरोग्यासाठी खर्च करायचा. गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो भाई, वेलकम टू माय न्यू व्लॉग वीडियो। सो दोस्तों, आप सब कैसे हैं? तो मुझे उम्मीद होगा कि आप सब मस्त होंगे और स्वस्थ होंगे और अपने लाइफ में खुश होंगे। तो गाइस, आज का व्लॉग बहुत ही इंटरेस्टिंग होने वाला है, क्योंकि आप लोग को जैसा बताया था, यहाँ पे गणपति मुंबई में हूँ मैं, तो काफ़ी लोग जानते होंगे। तो चलिए, आज का व्लॉग इसी टॉपिक पे है और कुछ यूनिक दिखाने वाला हूँ और कुछ हटके। तो व्लॉग पे एंड तक बने रहिएगा। तो चलिए, आज का व्लॉग स्टार्ट। आप लोगों को दिखाया और बताया, तो यहाँ पे गणेश भगवान की मूर्ति बैठी है और यहाँ पे गणपति मनाते बहुत ही भारी तरीके से, बोले तो बहुत ही अच्छा। तो मैं सुबह गया था, तो मैं सोचा इसका ही क्यों ना ब्लॉग बनाया और आप लोगों के साथ शेयर करें। और अंदर यहाँ पे सो चलता, मतलब कुछ कहानियाँ बताते हैं कि क्या कहानियाँ बताते हैं, तो अंदर जाने के बाद ही मालूम चलेगा। तो उसके लिए लाइन लगाना पड़ेगा। तो चलिए, आपको दिखाता हूँ अभी कितना लंबा लाइन लगा है। और जीजू भी आ चुके हैं, तो उनके साथ में दिखाएंगे। तो वहाँ पे जीजू हैं, तो अभी वो मुझे देख नहीं रहे हैं। जीजू तो देख लिए मुझे। तो चलिए, अभी उनके साथ में चलते हैं। निसर्गाचे लिहून प्रसव लेणे, ह्या माय गुणी चराचरास पोसले. विविध रूपे दिधले अन्न पाणी, समस्त जगाचे सुकर जगणे. बळी मानवाच्या जिभेची आव न्यारी, अमृततुल्य अन्नावर केली विष समान करणी. ओम गं गणपतये नमः. आपल्या घामाचे शिंपडण करणारा शेतकरी दुपारचे जेवण कांदा फोडून लसणाच्या चटणी बरोबर भाकरी खाऊन तृप्त होतो आणि पुन्हा गडी ताजा तवाला उभा. एखादा मजूर घरून आणलेल्या भाकरी भाजी बरोबर आपलं पोट भरून पुन्हा त्याच जोमाने मजुरीस उभा राहतो. दिवसभराच्या मेहनतीने डोकेदुखी, ऍसिडिटी, पोट बिघडणं, चिडचिड नाही होत त्यांची. का? सायंकाळी थकून घरी आल्यावर हा शेतकरी मजूर थोड्याफार फरकाने अशाच प्रकारे जेवून रात्रीची डाळाडूळ झोप घेतो. त्यांना झोपेची आराधना करावी लागत नाही. का? कारण ज्या धरतीने जे अमृततुल्य अन्न निर्माण केले, त्या अन्नावर फास्ट फूडची करणी हा शेतकरी मजूर करत नाही, किंवा फास्ट फूड अन्न चवीत बदल म्हणून खात नाही. शहरवासियांचं सध्याचं जीवन जगणं हे घड्याळाच्या काट्यावर चाललंय. इथे जेवायला वेळ मिळत नाही. ती सगळी धडपड कशासाठी? पोटासाठी. आणि त्याच पोटाला सर्वसाधारण योग्य आहार देऊ शकत नाही, हा किती मोठा विरोधाभास. संसाराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी नवरा बायको दोघेही नोकरी करतात. सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत दुपारच्या जेवणाचा डबा हा आडीमणीच्या परिस्थितीत तयार होतो. तो सुद्धा झाला तर, झाला नाही तर राहू दे, तर टिफिनसाठी बाहेरून घेऊन घेतील अशी एकमेकांची समजूत काढून दोघेही कामावर पडतात. मग शाळेत जाणाऱ्या मुलांना काय तर सॉस लावून पावाचे तुकडे, बिस्किट असंच काहीच दिलं जातं. अशा झटपट काहीतरी मधून मार्ग दाखवायला टीव्हीवरच्या फास्ट फूडच्या जाहिराती आहेतच. आमचा हा जॅम, ही क्रीम लावा, चपातीचा असा रोल तयार करा, 2 मिनिटात असे नूडल्स तयार करा, उन्हाळ्यात हे ड्रिंक प्या, दुधात चमचाभर ही चॉकलेट पावडर घाला. हे सर्व खाऊन मुलं कशी सशक्त होतात, त्यांची वाढ कशी भरभर होते, त्यांचा मेंदू कसा कार्यक्षम होतो. हे असं खाल्ल्यामुळे एखादा खेळाडू कशी उत्तम कामगिरी करतो. मग एक मुलगा प्लास्टिकच्या पाऊच मधील मसाला वापरून 2 मिनिटात नूडल्स तयार करतो आणि आईलाही खायला देतो. काय त्या आईच्या डोळ्यातील कौतुक, छान पाहण्यासारखं असतं. या अशा प्रकारच्या खाण्याच्या जाहिराती आपल्या मुलांच्या आरोग्यावर गिधाडासारख्या टपलेल्या आहेत, याची आम्हाला सुतरामही जाणीव नसते.
हेच मोठं दुर्दैव. सायंकाळी नवरा बायको घरी येतात. दिवसभराच्या कामाच्या व्यापाने दोघेही थकलेले असतात. जेवणाचं काय हा एक यक्ष प्रश्न असतो. मग ती त्याला म्हणते, अहो आज काही बाहेरून मागूया. आई मला पिझ्झा हवाय. बाबा मला चीज बर्गर्स आणि मोमोज. ओके चायनीज वर मागूया. लगेच मोबाईल उचलला जातो. सफाईदारपणे बोट फिरतात आणि हातपाय धुवून वॉश देईपर्यंत या सगळ्या पदार्थांचे पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय दारात उभा असतो. चला, अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद घेतला जातो. सुट्टीच्या दिवशी सायंकाळी पाणीपुरी पिझ्झाचा हट्टही पुरवला जातो. खरंच ते असले चवदार फास्ट फूड काही प्रमाणात तरी शरीराला पोषक पौष्टिक असतात का? अजिबात नाही. अहो 50 ग्रॅम भाजलेले चणे जरी मुलांना खायला दिले तरी त्यातून 14-15 ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळतं. ज्वारी बाजरीच्या भाकरीतून चपातीपेक्षा कितीतरी अधिक पौष्टिकता शरीराला मिळते हे आपणास ठाऊक आहे का? सध्या बाजारात जेवणासाठी उपलब्ध असणाऱ्या रिफाईंड तेलावर रासायनिक प्रक्रिया केलेल्या असतात. अशा तेलांच्या अतिरिक्त वापरामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, हृदयविकार, अपचन अशा आजारांना आमंत्रण देत आहोत हे कोणताही आहार तज्ञ सांगेल. त्याऐवजी खाण्यावरचे तेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल वापरू शकतात. अर्थात हे तेल थोडस महाग असतं. रासायनिक तेल वापरून वाचवलेला पैसा कुठे खर्च करायचा? डॉक्टरला की खाण्यावरचं तेल वापरून थोडासा जास्तीचा पैसा आपल्या आरोग्यासाठी खर्च करायचा? शेवटी निवड आपलीच आहे. जाहिरातीमध्ये एखादा खाद्यपदार्थ घेतात, तो चण्याच्या पिठात बुचकाळायचा, मग तो मैद्याच्या पिठात बुडवून कुठल्या तरी तेलात खरपूस तळून घ्यायचा, त्यावर सॉस टाकायचा, त्यावर चीज टाकायचं, चाट मसाला टाकायचा, त्याचे 4 भाग करायचे, परत त्यावर चीज किसून टाकायचं आणि ते प्लेट मध्ये सजवून खाण्यास कसं खमंग आहे त्याचं रसभरीत वर्णन करायचं. सर्वसाधारणपणे 90% खाण्याच्या जाहिराती ह्या अशा असतात. आपण घरातल्या स्वयंपाकाला नाकं मुरडतो आणि बाहेर जाऊन ते असलं अन्न चवीने खातो. घरी आल्यावर सांगतो माझं पोट जरा गच्च आहे, थोडीशी ऍसिडिटी आहे. अशा प्रकारचं हे अन्न काय खातो आहोत आपण? या बॅड कॅलरीज नाही आहेत. आपण जे खातो ते शेड माती समान आहे. हे अन्न नाही, विष आहे. आपलं हे अशा प्रकारचं खाणं एखाद्या डॉक्टरने मोठी गाडी घेतल्यावर त्याच्या EMI चे हप्ते भरण्याची सोय आपण करत असतो. चालू राहू द्या. फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, न्यूट्रिशन, डायटिशियन हे सगळे तज्ञ तुमच्या या भेळपुरीच्या फास्ट फूडच्या पैशावर छान छान गाड्या घेऊन मोठमोठ्या घरात राहणार आहे. चालू राहू दे. मोबाईल वापरणाऱ्या माझ्या मित्रांनो, बाबांनो, भगिनींनो, जरा गुगल सर्च करा. फास्ट फूड मधून आपण काय माती खात आहोत ते समोर येईल. वेळेला शिळी भाकरी चटणी बरोबर खा, पण हे फास्ट फूड खाऊ नका. कारण लक्षात ठेवा, आपण जीवनातील आनंदासाठी फास्ट फूड खात नाही, तर फास्ट फूड आपलं आनंदी जीवन खात आहे. हे विघ्नहर्ता गणपती गजानना, या वसुंधरेने दिलेल्या अन्नाचा योग्य वापर करून आमच्या मुलाबाळांच्या पिढ्या सक्षम आणि आरोग्यदायी घडवण्याची सद्बुद्धी आम्हास दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो गाइस, आप लोगों ने देखा अच्छे तरीके से क्या बता रहे थे अंदर, और अभी आपको दिखाता हूँ यहाँ पे थोड़ा बहुत मेला भी लगा है, झूला वूला, और यहाँ पे मेरा दोस्त जो कि मिलता ही रहता है डेली. तो चलिए अभी कुछ सीने और दिखाता हूँ. यहाँ पे बहुत झूला झूला जी पे चलता है. ठीक है, 1 मिनट रुको. तो गाइस अभी इन लोगों को झूला झूलाता हूँ और दिखाता हूँ यहाँ पे कितना बड़ा बड़ा झूला लगा हुआ है. तो सब दिखा के चलते हैं जॉब पे, क्योंकि सर को बोल के रखा है मैंने, थोड़ा लेट आऊँगा. तो चलिए फटाफट इन लोगों को झूला झुला देता हूँ और आप लोगों को दिखा भी देता हूँ. तो उसके बाद चलते हैं जॉब पे. फिर जॉब पे जाने के बाद ही ब्लॉग ऐड करेंगे. तो चलिए अभी आगे और भी दिखा देते हैं, फिर इसके बाद जॉब पे जाएंगे, क्योंकि अभी 7:30 होने को आया है
और लेट हो रहा है। तो चलिए आगे दिखा के फटाफट आप लोगों को, फिर चलते हैं जॉब पे। और यहाँ पे क्राउड ही लगा है। तो गाइस अभी रात के 1:30 बज रहे हैं और फाइनली मैं जॉब से आ चुका हूँ। जैसा कि आप लोग देख पा रहे हैं, मैं अपने रूम पे आ चुका हूँ। और आज का ब्लॉग कैसा लगा आप लोग कमेंट करके ज़रूर बताना। और हाँ गाइस, आप लोग सोचे होंगे कि मुझे वेट करना पड़ा, तो वेट नहीं करना पड़ा जब भी मैं गया अंदर, क्योंकि वो जीजू की वजह से हुआ। क्योंकि बहुत ही लंबा लाइन लगा था, अगर मैं उतना देर वेट करता तो शायद वीडियो नहीं शूट कर पाता। तो जीजू मुझे मिले और वो अंदर लेके गए, उनसे बात किए जो वहाँ पे रहते हैं। तो इसकी वजह से मैं चला गया जल्दी अंदर और वीडियो भी शूट कर लिया और आप लोगों को दिखा भी दिया। तो चलिए आज का ब्लॉग यहीं तक रखते हैं, मिलते हैं किसी नेक्स्ट ब्लॉग में किसी नए टॉपिक के साथ। तब तक के लिए बाय बाय।